There seems no end to the woes affecting the Kadamba Transport Corporation. Passengers on KTCL bus en route Pedne-Korgaon-Keri left stranded after one of the tire of the bus punctured. Shockingly, the driver and the conductor claimed that they did not have equipment to remove the punctured tire. Many of the passengers had to go walking to their homes and were furious about the conduct of the Kadamba Transport Corporation Limited. Big Tycoon brings to you settlement plot at Dargal near Mopa Airport. Price starts from 15,000 rupees per square meter. बाबा खय वयताले तुम्ही? आम्ही माने हा आता काय आली गाडी पंक्चर झाले मग. पैसे नेतात हरमला वचपाक म्हणून बाहेर सरलो अर्जंट काम आसलें. हा मग यार किती झाले? आता टायर पंक्चर त्याच्याकडे पानो ना टायर ना ओके हा कायच ना काहीच ना. बरं आता कसे वयताला तुम्ही आता पुढे? कसे वयतले म्हणजे आता कोणाकडे इंग्लिश मागची पडली ना आणि कसे वयचे पडले न्हू. पंक्चर झाली भोगले ना सो कंडक्टर किती झालं रे? इस्कॉलाची गाडी आता हा इसको अरेंजमेंट केल्यात मरे. आम्ही कोरगाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आताच कदंब महामंडळाची जी कदंब बस सेवा आहे ती आपली केरी हरमल या भागात जाणार होती. त्या गाडीचा या ठिकाणी टायर पंक्चर झालेला आहे आणि टायर पंक्चर झाल्यानंतर तो काढायचा असतो. त्यासाठी जी यंत्रणा आवश्यक आहे ती यंत्रणा सध्या कदंब या बसमध्ये नसल्याने आताच कंडक्टर किंवा जे चालक आहे त्यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी प्रवाशांची सोय करण्यासाठी एखाद्या स्कूलची बस मागवल्याची माहिती दिलेली आहे. आणि खरं काही जे प्रवासी आहेत ते प्रवासी आता पायी चालत चाललेले आहेत. कदंब महामंडळाची बेभरवशाची सेवा जी अनियमित सेवा असते, कधी कधी कुठंतरी बिघाड झालेला असतो आणि आपल्या पेडणे तालुक्यातील जे चेअरमॅन आहेत नावेलीचे आपले आमदार तथा कदंब महामंडळाचे चेअरमॅन उल्हास नाईक कुवेकर यांनी खरं म्हणजे या भागात चांगल्या बसेस सोय करावी. अनेक प्रवाशांना विनाकारण आता पायी चालत जावं लागतं आणि आपण हे चित्र बघत आहोत. 2-3 किलोमीटर लोकांना चालत जावी यामध्येच या ठिकाणी पंक्चर झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तासासाठी.